घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 22 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि सॉरी काल मला हा भाग तुम्हाला देता आला नाही, माझी जरा तब्येत बरी नव्हती. पण आजचा भाग काय धमाकेदार दाखवलाय बाबा, त्यांनी जबरदस्तच दाखवलाय. आजचा भाग शेवटपर्यंत बघत राहा प्रेक्षकांनो, काय दाखवलंय. आता ही जी जानकी आहे ना, ती ऐश्वर्याला सडेतोड उत्तर देते. जानकीने ऐश्वर्याचा हात धरून तिला थांबवलंय आणि म्हणते, तू हे खोटं नाणं लावलंस ना माझ्या कपाळाला. बघ, जानकी रणदिवेचं खरं कुंकू या लागलंय या नाण्याला. नाणं खरं असो किंवा खोटं, त्याला सौभाग्याचं जेव्हा कुंकू लागतं ना, तेव्हा त्याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. लक्ष्मी म्हणजे पैसा, सौंदर्य, सुबकता. लक्ष्मी चंचल असते, विसरू नकोस. जेव्हा लक्ष्मी ज्याच्या घरी जाते तेव्हा त्याच्याकडे स्थिरता येते. लक्ष्मी म्हणजे मान, यश, आपल्या लक्ष्यापर्यंत जी पोहोचवते ना, ती असते लक्ष्मी. माझं लक्ष आहे ते म्हणजे माझं रणदिवे कुटुंब. तेच कुटुंब जे मला पुन्हा एकत्र आणायचंय, ते जे कुटुंब माझं आहे, माझं स्वतःचं आहे. आता सारंग हे सगळं ऐकतोय बरं का प्रेक्षकांनो. आता फक्त बघत राहा पुढे काय झालंय. जानकी म्हणते, माझ्या घरातून माझे धिंडवडे काढलेस, लंकेची पार्वती करून मला त्या घरातून काढलेस ना. या खोट्या नाण्याला लागलेल्या माझ्या सौभाग्याची शपथ आहे मला. ज्या घरातून तू मला बाहेर काढलंस ना, त्याच घरामध्ये माझ्या पतीसह आणि मुलीसह ताठ मानेने वाजत गाजत पुन्हा त्या घरी नाही आले ना, तर नावाची जानकी रणदिवे नाहीये मी. ऐश्वर्या आता बघतच राहते जानकीकडे. आता जानकी म्हणते, नुसता प्रवेश नाही करणार मी, या वेळेला मी तुझ्याकडनं पाय धुवून घेईल आणि तुझ्याकडनं नाक घासून घेईल माझ्या पायावर. हे चॅलेंज देते मी तुला ऐश्वर्या. पैशाचा माज फक्त माणसांपुढे चालतो ग, कर्मापुढे भीक मागावी लागते. हे तुझा खोटेपणा मिरवण्यासाठी तू खरेपणाचे कपडे वावरतेस, त्यात तू निखारे घेऊन फिरतेस, विसरू नकोस. हे सगळे निखारे आहेत ना, ते तुझ्या कपड्यासहित गळून जाणार आहेत. मग लाज झाकायला सुद्धा तुझ्याकडे काहीच उरणार नाहीये ऐश्वर्या. आणि माझं जर म्हणशील तर तुझा गैरसमज काढूनच टाक की मी तुला घाबरते. अजिबात नाही, मी तुला नाही घाबरत ग ऐश्वर्या. अगं, अहंकार आणि स्वाभिमान यात जो फरक असतो ना, तोच फरक ऐश्वर्या आणि जानकीमध्ये आहे. अगं, देऊळ पडलं ना तरी देवाचं देव पण जात नसतं कधी. हे खोटं नाणं मी माझ्याजवळ ठेवणार आणि क्षणोक्षणी मला हे खोटं नाणं तुझ्या खोटेपणाची जाणीव करून देत राहील. या खोट्या नाण्यानं खऱ्या नाण्याचा पाऊस नाही पाडला ना, तर नावाची जानकी रणदिवे नाहीये. शब्द आहे माझा ऐश्वर्या, लक्षात ठेव. असं बोलून जानकी तिथून अगदी ताठपणे म्हणजे स्वतःला मिरवत निघून जाते. आता या गोष्टीचा ऐश्वर्याला इतका संताप येतो. पण आता सारंगने बघा ऐश्वर्याला कसं एक्सपोज केलंय. खरंच आजचा एपिसोड भारी दाखवलाय त्यांनी. ही गोष्ट कळलीये ऋषिकेशला. आता ऋषिकेश खूप संतापलेला असतो. तो जानकीला म्हणतो, खोटं नाणं, ती नीच ऐश्वर्या तुझ्या कपाळाला खोटं नाणं लावते. नाही नाही जानकी, आता मी शांत बसणार नाहीये, मी तिला सोडत नसतो. आता जानकी घाबरते आणि म्हणते, अहो ऋषिकेश शांत व्हा. अहो तुम्ही रागात आहात, रागाच्या भरात ते अनर्थ करू नका. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला शपथ आहे माझी, मला अडवू नकोस आज. आता त्या ऐश्वर्याने सगळ्या सीमा पार करून टाकल्या. अजून किती सहन करायचं मी जानकी. माझ्या बायकोने त्या घरावर जीव ओवाळून टाकला. त्यांनी खोटेपणा करून तुला त्या घराच्या बाहेर काढलं आणि पुन्हा तुझ्यावरच असे नाईने ते आळ घेतायत. अजून किती सहन करायचंय जानकी. अगं, आता आपण राहतोय ना सुखाने बाहेर. घराबाहेर काढलं, पण अजून सुद्धा त्यांचा आत्मा शांत झालेला नाहीये. आपण सुखाने जगतोय ना, हे बघून त्यांच्या डोळ्यात मिरच्या झोंबतायत. सोडणार नाही मी त्यांना. आता ऋषिकेश अगदी आवेशाने ऐश्वर्याकडे जाणार असतो तिला जाब विचारायला. आता ही जानकी त्याला रोखते आणि म्हणते, मी हात जोडते ऋषिकेश, प्लीज शांत व्हा. आता ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, इतके दिवस गुन्हे घडत होते, पण आज घोर पाप घडलंय. ते घडत असताना तुला कोणीही वाचवलं नाही जानकी. अगं, कोणालाच तुझी कीव आली नाही. तो हरामखोर सारंग, बायकोचा बैल, तो होता ना तिथे. काय विचारतोय जानकी मी, तो सारंग तिथे होता की नव्हता. आता जानकी थोड्या वेळ शांत बसते आणि पुन्हा ऋषिकेश विचारतो, काय विचारतोय मी जानकी. आता जानकी हो म्हणते. मग ऋषिकेश म्हणतो, जानकी त्या ऐश्वर्याने त्याच्या समोर तुझा पाण उतारा केला आणि तो एका शब्दाने पण त्या ऐश्वर्याला बोलला नाही. तिने तुझ्या कपाळाला खोटं नाणं लावलं ना जानकी. नाही, मी तिला भिकेला लावलं ना, तर नावाचा ऋषिकेश नाहीये.
तिला सुट्ट्या पैशासाठी मी तरसवेल. तिला नाही भिकेला लावलं ना तर नावाचा ऋषिकेश नाहीये मी. आता ऋषिकेश पुन्हा निघत असतो ऐश्वर्याकडे, म्हणजे तिला ओरडायला आणि जाब विचारायला. आता जानकी त्याला थांबवते आणि म्हणते, ऋषिकेश, तिने दगड मारला तर आपण वीट मारायची का? अहो, ही पद्धत नाहीये उत्तर द्यायची. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला कळतं का? अगं, त्या लोकांना त्यांच्याच भाषेतलं उत्तर कळतं, त्यांच्या कृतीतच त्यांना उत्तर द्यावं लागतं जानकी, असं साधं राहून चालत नाही. आता जानकी म्हणते, दिलंय मी तिला उत्तर, ठणकावून सांगितलंय मी तिला सांगितलं ऋषिकेश, मी तिला ठणकावून उत्तर देऊन आली आहे. माझ्या कपाळाचं कुंकू त्या खोट्या नाण्याला लागलंय ऋषिकेश, आणि तेच नाणं माझं भाग्य बदलणार आहे, हे मी तिला ठणकावून सांगितलंय. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला कळतंय का? तुला समजतंय का तू काय बोलतेस ते? ऐश्वर्याने दिलेल्या खोट्या नाण्यामुळे आपलं नशीब बदलणार आहे? नाही जानकी, जे नाणं तिच्या घशात घालायला हवं होतं ते नाणं तू कशाला घरी घेऊन आलीस जानकी? काय गरज होती? अगं जानकी, तुझा हा स्वभाव लवकरात लवकर बदल. अगं प्लीज बदल. आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये. तू आता डोक्यावर पदर घेऊन मिरवणारी रणदिवेंची सून राहिलेली नाहीयेस. त्या घरामध्ये तू सुईने माणसं जोडायचीस, घर बांधून ठेवायचीस, कारण तुला माणसं महत्वाची होती जानकी. पण ही माणसं आता माणसं राहिलेली नाहीयेत, हे सगळे जनावर आहेत. आता फेकून दे ग ती सुई आणि हातामध्ये कात्री घे. आता जानकी, तुझा स्वभाव बदल. ऋषिकेश जानकीला खूप छान समजवतोय प्रेक्षकांनो, पण आता जानकी त्याला पुन्हा म्हणते, ऋषिकेश तुम्ही तो थोडं शांत राहा. आता तुमच्या डोक्यात राग आहे म्हणून तुम्ही वाटेल ते बडबडताय. आपल्याला काय करायचंय त्यांच्याशी? हे बघा, आपण ना आपल्या कामावर फोकस करूया, आपलं घर भलं आणि आपलं काम भलं. आता ऋषिकेश म्हणतो, कामच ना जानकी? अगं, काम करायचं म्हणूनच घराच्या बाहेर गेलीस तू, आणि आपण किती लाचार आहोत ना ते दिसलं त्या ऐश्वर्याला, आणि याच गोष्टीचा तिने फायदा घेतला जानकी. हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे तुला घराच्या बाहेर काम शोधायला जावं लागलं, माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली आहे, माझ्यामुळे झालंय हे सगळं. आता तो स्वतःला हाताला इजा करून घेत असतो ऋषिकेश. तेव्हा जानकी त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, नाही ऋषिकेश, असं नाही करायचं. अहो, स्वतःला का त्रास करून घेताय तुम्ही? तुम्हाला हातभार लागावा म्हणून मी घराच्या बाहेर गेले होते ना. आणि मला सांगा, एकट्या हाती तुम्ही काय काय करणार आहात ऋषिकेश? जानकी पण खूप गोड बोलते. काय हो प्रेक्षकांनो, परिस्थिती आल्यावर किती मजबूर होतं ना माणूस. आता जानकी खूप रडायला लागते आणि म्हणते, हे बघा ऋषिकेश, जे झालं ना ते विसरून जा. हे बघा, आपण दोघं जण एकमेकांसाठी आहोत ना, आपण एकत्र आहोत दोघं जण, आपण दोघं काहीही करू शकतो आणि कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करू शकतो. ऋषिकेश, तुम्ही नका लक्ष देऊ बरं सगळ्यांकडे, द्या सोडून. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, लक्ष तर मी देणारच. तुला काय वाटलं मी विसरून जाईल हे सगळं? मी हे सगळं लक्षात ठेवणार जानकी. ज्यांनी माझ्या बायकोला रडवलं ना त्यांना मी हंबरडा फोडायला लावणार. तो सारंग, ऐश्वर्या आणि त्या रणदिवे बाई सोडणार नाही मी त्यांना, अगदी सौमित्र आणि अवंतिकाला सुद्धा. अरे देवा, आता नेमका हा ऋषिकेश इतका रागात असतो आणि तेवढ्या त्यांच्या दारावरचं, म्हणजे यांचं दार वाजतं आणि ही जानकी दरवाजा उघडते आणि हे काय, दारामध्ये सौमित्र आणि अवंतिका उभे. त्याच्यामुळे जानकी खूप घाबरून जाते आता प्रेक्षकांनो, कारण जानकीला माहितीये सगळा राग आता सौमित्र आणि अवंतिकावर निघणार आहे ऋषिकेशचा. जानकी आता फक्त सौमित्रकडे बघत राहते आणि आता ऋषिकेशने तेच केलंय. सौमित्राला खूप बोललाय तो अद्वा तद्वा, पण आता तत्पूर्वी हा सीन बघा. आजचा भाग खूपच जबरदस्त दाखवलाय नाही का? ते आजचा भाग कमाल वाटतोय ना तुम्हाला? मला सुद्धा. मग लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो, आणि अजून खूप साऱ्या प्रेक्षकांनी चॅनल नाही सबस्क्राईब केलं, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पुढे आपण बघतोय हा सारंग घरी आलाय आणि त्याचा जीव गुदमरतोय आणि झालेला प्रसंग त्याला आठवतोय आणि तो स्वतःला खूप असं लाचार फील करतोय की किती नालायक आहे मी, माझ्या वहिनीसाठी काहीच करू शकलो नाही. त्याने ती टाय काढलीये आणि आता श्वास घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्याला कसं तरी होत असतं. तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि त्याला विचारते, काय हो सारंग, काय झालं? तुम्हाला काही त्रास होतोय का? सारंग आता तिला हकलून देत असतो काहीही न बोलता. नाना कसे हातवारे करून बोलतात तसं तो हातवारे करून बोलतोय आणि त्याला ते जानकी वहिनीच्या कपाळाला लावलेलं ते नाणं आठवतोय. तो खूप बोललाय बरं का ऐश्वर्याला आज. आता ही ऐश्वर्या म्हणते, काय होते सारंग, तुम्हाला काय होतंय सांगता का मला? आता सारंग एकदम उठून उभा राहतो. ऐश्वर्याला असा हात झटकत असतो तो सारखा, निघ इथून म्हणून. आता ऐश्वर्या पुन्हा त्याच्या जवळ जाऊन म्हणते,
काय झालं सारंग? आता तो मोठ्याने रडायला लागतो. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ठीक आहे, रिलॅक्स रिलॅक्स व्हा तुम्ही, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. ऐश्वर्या सारंगसाठी पाणी घ्यायला म्हणून जाते आणि सारंग मोठ्याने रडतो आणि म्हणतो नाही, मी मूर्ख आहे, माझ्यासमोर इतकं सगळं घडलं आणि मी काहीच नाही केलं. ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग सावकाश, पाणी प्या बरं, तुम्हाला त्रास होतोय ना, प्या प्या पाणी प्या. अहो शांत व्हा सारंग, पाणी प्या, तुम्ही शांत व्हा बरं, तुम्हाला त्रास होतोय ना. सारंग ऐश्वर्याच्या हातातला तो पाण्याचा ग्लास असा फेकून देतो जोरात. ऐश्वर्या म्हणते काय हे सारंग, इट्स ओके, राहू द्या राहू द्या, मी उचलते. आता सारंग ऐश्वर्याचा हात धरतो, इतकं ड्रॅमॅटिक दाखवलंय हे. आता तो म्हणतो थांबा ऐश्वर्या, पाणी सांडलं ना. आता त्याच्या खिशातला रुमाल त्याने काढलाय आणि त्या रुमालाने तो फरशी पुसायला लागतो. प्रेक्षकांनो, मला असं वाटलं जणू काही जानकी वहिनीचा त्याने अपमान केला ना, त्या अपमानाचा तो बदला घेतोय. त्याने जानकीला पुसायला लावलं या ऐश्वर्याने, म्हणून तो फरशी पुसायला लागलाय. खरंच यांच्या फॅमिलीमध्ये प्रेम आहे, पण गैरसमजाची ही जी मोठी भिंत आहे ना प्रेक्षकांनो, ही निघायला हवी. मजा येईल प्रेक्षकांनो जेव्हा ही ऐश्वर्या एक्सपोज होईल. आता बघूयात काय काय घडतंय ते. सारंग ती फरशी पुसायला लागतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय चाललंय तुमचं सारंग, अहो काय करताय, उठा, अहो हे काम आपल्याकडे गुलाब करतो, उठा तुम्ही. आता सारंग ऐश्वर्याला असा हात दाखवतो आणि म्हणतो असंच ओल्या फडक्याने माझ्या जानकी वहिनीला पुसायला लावली ना गाडी ऐश्वर्या, काय करू लागल्या हो तुम्ही ऐश्वर्या, काय करताय. आता ऐश्वर्या एकदम पांढरी पडते हा प्रेक्षकांनो. तिच्या लक्षात येते की सारंगला हळूहळू कळायला लागलंय सगळं. सारंग म्हणतो ऐश्वर्या, अहो मेलेल्या माणसाला किती मारणार आहात अजून, आज तुम्ही वहिनी सोबत वागला ते काय होतं ऐश्वर्या. वहिनी म्हटली ना तेच बरोबर आहे, अहंकार आणि स्वाभिमान मध्ये जो फरक असतो ना तोच फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्या जानकी वहिनीमध्ये. ऐश्वर्या आता चाट होऊन त्याच्याकडे बघते आश्चर्याने. आता सारंग पुढे म्हणतो ऐश्वर्या, तुमच्या अंगावरनं अहंकाराचं वारं गेलंय, तुमच्या मनाला लखवा मारलाय. या घरात जर कोणी पेशंट असेल ना तर त्या तुम्ही आहात, तुम्ही पेशंट आहात. आता ऐश्वर्या म्हणते सारंग काय बोलताय तुम्ही. सारंग तिच्यावर ओरडतो जोरात आणि म्हणतो ओरडू नका, माझ्या अंगावर ओरडू नका. आता ऐश्वर्याला काहीच बोलता येईना प्रेक्षकांनो. ऐश्वर्या चिडी चूप झालेली आहे. फार मजा आली आहे प्रेक्षकांनो. पण आता हा सीन त्यांनी मध्ये थांबवत इथे सौमित्र आणि अवंतिकाचा सीन दाखवलाय. सौमित्र जानकी वहिनीकडे बघून स्माइल करतो. जानकी म्हणते अवंतिका, सौमित्र भाऊजी या ना. आता हा ऋषिकेश एकदम त्यांच्या समोर येऊन म्हणतो का पुन्हा पुन्हा आमच्या दाराशी भिकाऱ्यासारखे येताय, रणदिवे आहात ना तुम्ही, खूप माज आहे ना तुम्हाला रणदिवे असल्याचा, आपण कोणाचाही अपमान करू शकतो याचा माज आहे का तुम्हाला. जानकी त्याला थांबवत असते, ऋषिकेश शांत बसा. ऋषिकेश म्हणतो स्वतःची अब्रू घालवायला पुन्हा पुन्हा काय येता आमच्या दाराशी तुम्ही. आता सौमित्र म्हणतो दादा अरे माझं ऐकून तरी घे. आता ऋषिकेश एकदम दरवाजा लावून घेतो, निघ म्हणला ना. आता सौमित्र ऋषिकेशला शांत करत तो दरवाजा जोरात लोटतो. ऋषिकेशला तो असा मागे सारतो आणि म्हणतो नानांना वहिनीला भेटायचंय दादा. आणि आता ऋषिकेश एकदम शांत बसतो. भावनांची कशी गुंतागुंत होते ना प्रेक्षकांनो. बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. काय दाखवलाय आजचा भाग, मला खूपच आवडला बाई. आता सौमित्र आणि अवंतिका दोघेही घरात प्रवेश करतात. अवंतिका म्हणते वहिनी नानांना तुम्हाला भेटायचंय, त्यांनी स्वतः इशारा करून आम्हाला सांगितलं. हे ऐकून जानकी इतकी खुश होते. ती म्हणते काय सांगतेस अवंतिका, खरंच नानांना मला भेटायचंय, माझ्याशी बोलायचंय का त्यांना. सौमित्र म्हणतो हो ग वहिनी, म्हणूनच तुला न्यायला आलोय आम्ही. आता मात्र जानकी खूप खुश होते. ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश बघा ना, नानांना भेटायचंय मला, बघा, अहो बोला ना काहीतरी. पण ऋषिकेश मात्र काहीच बोलायला तयार नसतो. जानकी म्हणते अहो माझ्याशी बोलायचंय नानांना, सौमित्र भाऊजी मला खूप आनंद होतोय. आता ऋषिकेश तिचा हात धरतो जानकीचा आणि म्हणतो जानकी थांब, माझी बायको कुठेही जाणार नाहीये, असं त्याने बजावलंय बरं का सौमित्र आणि अवंतिकाला. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, आज एकावर एक जबरदस्त सीन दाखवलंय त्यांनी. जानकी खूप भावूक झालेली असते, पण हा ऋषिकेश मात्र तिला अडवत असतो तिथे जाण्यापासनं. पण आता सारंग आणि ऐश्वर्याचं सीन त्यांनी पुन्हा कंटिन्यू केलाय. ऋषिकेश का चिडलाय हे अजून सौमित्रला कळलं नाहीये, पण होतील, हे सगळे विषय यांच्यामध्ये क्लिअर होतील. सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही माझ्या वहिनीला स्वतःच्या अहंकाराच्या तालावर नाचवत होतात, तुम्ही स्वतःकडे बघू शकत नव्हतात, पण मी बघत होतो ना तुम्हाला ऐश्वर्या.
तुम्ही तर मला पार ओळखू येत नव्हतात. कसला राग आला होता हो तुम्हाला ऐश्वर्या? कसला? नानांची ही अवस्था झाली होती त्याचा राग आला होता का तुम्हाला जानकी वहिनी सुखात आहे याचा वाईट वाटत होतं? कसला राग आला होता तुम्हाला? नाही, आई आठवण काढते जानकी वहिनीची म्हणून राग आला होता का? हे घर तुटलं त्याचा राग आला होता का गावातलं शेंबडं पोरग सुद्धा आज रणदिवेच्या घरावर हसतंय त्याचा राग आला होता तुम्हाला? सांगा ना, सांगा. मला तर असं वाटतंय प्रेक्षकांनो, या सारंगला सगळं कळतं पण तो मुद्दाम शांत बसलाय. आता सारंग म्हणतो, मला कळतंय ना तुम्हाला जानकी वहिनीचा राग आला होता. या घरातून हकलल्यानंतर सुद्धा जानकी वहिनी ताठ मानेने कशी जगू शकते हे तुम्हाला कळलं नव्हतं ऐश्वर्या, म्हणून तुम्हाला जानकी वहिनीचा राग आला होता. तुम्हाला ऐश्वर्या बोला, आता आला होता ना जानकी वहिनीचा राग तुम्हाला? आता मात्र ऐश्वर्या म्हणते, सारंग आता मला तुमचा राग येतोय. अहो काय, ज्या बाईने तुमच्या वडिलांना इथून खाली ढकललं, लुळं पांगळं केलं, तरी सुद्धा तुम्हाला त्या बाईचा पुळका येतोय आज सुद्धा? अहो आज या घरासाठी मी राबते, सगळ्यांची काळजी मी घेते, अख्खं घर मी सांभाळते, तुमच्यावर प्रेम सुद्धा मीच करते आणि तुम्ही काय बोलताय मला हे सगळं? तुम्हाला त्यांची दया येते? त्यांची? आता प्रेक्षकांनो, हिच्या नवऱ्यावर हीच प्रेम करणार ना का दुसरी बाई करणार? सॉरी, जरा सिरियस प्रसंग तुम्हाला हसवून मोकळा केला मी. तर बघा आता सारंग तिला काय उत्तर देतो. सारंग म्हणतो, अहो नसती आली हो दया, नसती आली, पण तुम्ही आज माझ्या समोर माझ्या वहिनीशी जे काही वागलात ना ऐश्वर्या, मला काय, अहो कोणालाही दया येईल हो त्यांची. अहो एवढी माणुसकी सोडून वागायचं नसतं हो ऐश्वर्या. अहो तुम्ही पर्सनल खुन्नस काढली तिच्यावर. आता बघा ऐश्वर्याचं तोंडात सत्य येते एकदम मंजुलिकेसारखं. ऐश्वर्या म्हणते, हो हो काढली मी पर्सनल खुन्नस, कारण त्या बाईने बळजबरी माझं लग्न तुमच्याशी लावून दिलंय. आता हे ऐकल्यानंतर त्या सारंगच्या पायाखालची जमीन सरकली ना. तो बघतच राहतो तिच्याकडे. आता बाई, ही बाई काय बोलली? हा, आणि आता ती ऐश्वर्या पण एकदम टेन्शन मध्ये येऊन जाते. अरे देवा, मी काय बोलले? सारंग म्हणतो, काय काय बोललात तुम्ही ऐश्वर्या? बळजबरी तुमचं लग्न लागलंय माझ्याशी? ऐश्वर्या आता तिचे शब्द मागे घेते आणि म्हणते, सारंग अहो ती ती एक प्रकारची होती ना बळजबरी, पण आता तसं नाहीये सारंग. माझा माझा जीव जडलाय हो तुमच्यावर. ऐका ना माझं सारंग, माझं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर, विश्वास ठेवा माझ्यावर. अहो सारंग, खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. आय लव्ह यू सारंग, असं म्हणून ती लगली मिठी मिठी मारते बरं का त्या सारंगला. आता तो सारंग सुद्धा लगेच तिच्या मिठीला प्रतिसाद देत तिला जवळ घेतो. आता ऐश्वर्या म्हणते, मी खूप प्रेम करते सारंग तुमच्यावर, खूप प्रेम. आता किती वेळ त्याच्या मिठीतच राहते ती आणि मग म्हणते की, सारंग अहो आय एम सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं तुम्हाला, म्हणजे मी तुमच्यावर खूप ओरडले ना सारंग, माझं खूप चुकलं सारंग. खरं तर हे सगळं करताना तिला कंटाळा येतोय सारंगला मिठी मारायचा, असे तिने हावभाव सुद्धा दिलेत. आता हा सारंग बघा लगेच वितळला सुद्धा. सारंग म्हणतो, ठीक आहे ऐश्वर्या, राहू द्या, काहीच नका बोलू. आता ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, तुम्ही आधी म्हणा सारंग की मला तुम्ही माफ केलं म्हणून. म्हणा बरं सारंग, आधी म्हणा तुम्ही. आता सारंग म्हणतो, ऐश्वर्या खरंच तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? ऐश्वर्या म्हणते, हो सारंग, माझं तुमच्यावर खरंच खूप खूप प्रेम आहे हो, खरंच. आता सारंग लगेच म्हणतो, माफ केलं मी तुम्हाला. हा ना खूपच बोळसट आहे, प्रेक्षकांनो कळतं याला सगळं पण वळत नाही, असा प्रकार आहे सारंगचा. आता ऐश्वर्या म्हणते, तुमच्या मनात माझ्याबद्दल राग नाही ना कुठला सारंग? आता सारंग म्हणतो, नाही कुठलाच राग नाहीये. आता ऐश्वर्या लगेच त्याला म्हणते, तुम्ही बसा सारंग, खाली बसा बरं तुम्ही. आता त्याच्या जवळ बसून त्याला विश्वास देते. सारंग, मला माहितीये तुम्ही हर्ट झालात, पण आपल्याला दोघांना ना आता खूप पुढे जायचंय. त्या जानकी वहिनीचा विषय नका काढू बरं आपल्यामध्ये. तुम्ही आता त्याची बाजू नाही ना घेणार? सारंग म्हणतो, नाही घेणार. मग ऐश्वर्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि म्हणते, सॉरी सारंग, एक्स्ट्रीमली सारंग, सॉरी, आणि माझं खरंच खूप प्रेम आहे हो तुमच्यावर, आय लव्ह यू सो मच, असं म्हणून त्या सारंगला पगळवते. आता सारंग लगली तिच्या गालावर हात ठेवतो, तेव्हा ही ऐश्वर्या गालावरचा हात काढून घेते सारंगचा आणि विचार करते मनात, अरे देवा, क्षणभर असं वाटलं की हा डिफेक्टिव्ह पीस आता आपल्या हातातनं गेला, पण नाही, अजूनही होप्स आहेत. या मूर्ख माणसाला कसं मुठीत ठेवायचं हे कळतंय मला बरोबर. आता प्रेक्षकांनो, अशा मालिका बघितल्या की असं वाटतं खरंच असे कपटी लोक असतात का जगामध्ये? बाप रे बाप, भयंकर आहे ही ऐश्वर्या. पण आता मालिकेतला आज हा शेवटचा सीन आहे, तो एन्जॉय करा. खरं तर आजचा अख्खाच्या अख्खा एपिसोड खरंच जबरदस्त दाखवलाय त्यांनी. आता इकडे ऋषिकेश सौमित्राला नाही ते बोलतो,
ऋषिकेश म्हणतो, काय वाटलं तुम्हा दोघांना? माझी बायको म्हणजे काय कुठलं नाणं आहे? पाहिजे तेव्हा वापरलं, पाहिजे तेव्हा फेकून दिलं आणि पाहिजे तेव्हा घेऊन जायचं सोबत. नाही नाही, हे नाना जे आहेत ना ते तुमचे आहेत, ते आमचे कोणीही लागत नाहीत. सौमित्र म्हणतो, अरे दादा असं नको बोलू, तुझं राग चिडचिड सगळं साहजिक आहे, पण इतकं टोकाचं का बोलतोस? अरे नानांना एकदाच भेटायचंय वहिनीला, त्यांना भेटू देत त्यांना. आता ऋषिकेश म्हणतो, हो अरे पण माझ्या बायकोने तर ढकललंय ना तुमच्या नानांना. तुमच्या नानांनी तर माझ्या बायकोला गुन्हेगार सिद्ध केलंय ना, आणि पुन्हा तुम्ही नानांसमोर माझ्या बायकोला घेऊन जायला आलात. माझ्या बायकोने नानांचं बरं वाईट केलं तर, नानांच्या जीवाला काही झालं तर, माझी बायको कशी आहे माहिती नाही का तुम्हाला? मग अवंतिका म्हणते, दादा काय बोलताय तुम्ही? अहो आम्ही काही मानतच नाही असं सगळं, आम्हाला माहितीये जानकी बहिणी असं कधीच करणार नाही, आम्हाला सगळं माहितीये. आता ऋषिकेश म्हणतो, तुमच्या माहिती असायचं का लोणचं घालू मी? मला काही घेणं देणं नाहीये तुमच्याशी. एकदा सांगितलं ना, माझी बायको तिथे येणार नाही आमच्या आयुष्यात, आणि या घरात पुन्हा पाऊल ठेवायचाही प्रयत्न करायचा नाही. तुमच्या त्या नाना साहेबांना सांगा, दुसऱ्या नीच सुनेला बोलवा म्हणा, ती करेल ना सगळं काम त्यांचं. तसंही ती खोटेपणामध्ये माहीर तर आहेच, पण लोकांच्या कपाळावर खोटे नाणे टेकवायला पण माहीर झालीये ती आता. ऋषिकेशने बिचाऱ्याने वड्याचं तेल वांग्यावर काढलंय असं म्हणायला हरकत नाहीये. त्याने सगळा राग सौमित्रवर काढलाय, पण शेवटी सौमित्र हा त्याला मनापासून त्याचा भाऊ समजतो प्रेक्षकांनो, त्यामुळे तो त्याच्या रागाची ही चिडचिड समजू शकतो. तर त्यांनी आज तर हा भाग पूर्ण केलाय, पण आता बघा पुढच्या भागामध्ये काय दाखवणार आहेत ते, की ह्या आजीबाईंनी ऐश्वर्याला सांगितलंय, नानासाहेब जानकीला घेऊन या असं सांगत होते सौमित्रला. आता ही ऐश्वर्या चिडते आणि म्हणते, आजी काय हे आत्ता सांगताय का मला तुम्ही? आता ऋषिकेश धमकवतो जानकीला आणि म्हणतो, जानकी जायचं नाही नाना साहेबांना भेटायला, नाही म्हणजे नाही. आता जानकी म्हणते, नाही मी तुमचं या बाबतीत ऐकणार नाही. ऋषिकेश म्हणत असतो, थांब जानकी थांब, पण जानकी मात्र तिथून जातेच निघून, आणि ऋषिकेश चिडून आता जोरात दरवाजा आपटतो. आता बघा या ऐश्वर्याने आधीच या सुमित्राबाईंना मॅन्युप्युलेट करून ठेवलेलं असतं. अहो आई काही झालं ना, त्या बाईची सावली आपल्या घरावर पडू देऊ नका. आता ही पोहोचली बाबा जानकी तिथे घरी. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, काय होईल पुढे? नानासाहेबांनी जानकीला का बोलवलं असेल? आय गेस ते देवघरातलं काहीतरी सांगायला बोलवलं असावं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवा, आणि मातीच्या चुलीचा आजचा भाग कसा वाटला तेही मला सांगा, आणि प्लीज लाईक करायला विसरू नका. ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.